आणि यानंतर बातमी आहे राजकीय मैदानातनं पंजाबमधल्या राजकीय घडामोडींची बातमी। काही वर्षांपूर्वी जो भाजपचा प्रमुख शीख चेहरा मानला जात होता त्याच नवजोत सिंग सिद्धू यांनी अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काँग्रेस प्रवेशाबद्दल सिद्धू यांच्या काय माहिती आहे? ज्ञानदा, खरं तर गेल्या काही महिन्यांपासून जो सस्पेन्स होता सिद्धू यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याबद्दलचा तो आज अखेर संपलेला आहे। आज काँग्रेस ऑफिसमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये नवजोत सिंग सिद्धू यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं तर या सगळ्याची सुरुवात फार आधीपासून झालेली होती, जेव्हा 2014 साली अमृतसरमध्ये सिद्धू यांचं तिकीट नाकारून भाजपनं अरुण जेटली यांना तिकीट दिलेलं होतं। तेव्हापासूनच कुठेतरी सिद्धूच्या मनामध्ये नाराजगी होती। ही नाराजगी शमवण्याचा प्रयत्न भाजपनं त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करून थंड करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच्यानंतरही नवजोत सिंग सिद्धू हे नाराज होते आणि भाजपची राष्ट्रपतींच्या नियुक्त दिलेली ही खासदारकी नाकारून त्यांनी भाजपला रामराम केलेला होता। आणि त्याच्यानंतर सिद्धू नेमकं काय करणार याच्याबद्दल अनेक तर्क आणि वितर्क लढवले जात होते। मध्यंतरी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देखील नवजोत सिंग सिद्धू यांना गळा लावण्याचा प्रयत्न केला। मात्र काही दिवस तो पर्याय चाचपल्यानंतर नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा आपलं मन बदललं आणि ते आता काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत। नवजोत सिंग सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर या आधीच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या आहेत आणि त्यापाठोपाठ आता नवजोत सिंग सिद्धू हे देखील काँग्रेसमध्ये आलेले आहेत। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। नवजोत सिंग सिद्धू यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे आजवरची त्यावर आपण एक नजर टाकूया। 1983 ते 1999 अशी 13 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे नवजोत सिंग सिद्धू हे सदस्य राहिलेले आहेत। क्रिकेटनंतर एक उत्तम समालोचक म्हणूनही नवजोत सिद्धू यांनी नाव कमावलंय। 2004 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर अमृतसरमधनं ते खासदार बनले। 2014 नंतर मात्र भाजपच्या कोट्यातनं राज्यसभेत त्यांची खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली। पंजाबच्या राजकारणापासून भाजप आपल्याला दूर ठेवत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि येत्या पंजाब निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू यांनी आता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे।